नमस्कार मित्रांनो, तुहिरी माझा मितवा या मालिकेमध्ये खतरनाक ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, अर्णव आणि ईश्वरी एकत्र कसे आले, त्यांची मैत्री कशी झाली, त्यांच्यामध्ये प्रेम कसं फुललं आणि त्यांच्या भांडणाचं रूपांतर अखेर शांततेत मैत्रीत कसं झालं, हेच आता आपले लाडके आकाश आणि नम्रता दोघेजण अगदी छान पद्धतीने समजून सांगत आहेत. नम्रता ही ईश्वरी बनलेली आहे, तर आकाश हा अर्णव बनलेला आहे. दोघेजण जणू काय अर्णव आणि ईश्वरीची केमिस्ट्री गोंडस लव्ह स्टोरी सांगत आहे. त्यांची ओळख कशी झाली, नंतर त्यांचे भांडण कसे झाले, नंतर भांडणातून मैत्री कशी झाली आणि मैत्रीतून गैरसमजातून प्रेम कसं झालं, अगदी सुंदर पद्धतीने सांगत आहेत. आणि इतका माहोल अगदी सुंदर झालेला आहे. सगळेजण आनंदात न्हावून गेलेले आहेत. कुणालाही कुणाचं भान नाही, अगदीच तृप्त होऊन सगळेजण ऐकत आहेत. मात्र इकडे राकेशच्या डोक्यात प्लॅन शिजत आहे अर्णवला मारण्याचा. आणि तो तर अर्णवचा 13ाही प्लॅन करत आहे की अर्णव, मी तुझ्या 13व्याला गाव जेवण घालीन वगैरे वगैरे. बापरे, पण अर्णव काही इतक्या सहजासहजी मरणार आहे होय? ईश्वरी सारखी सावित्री जर अर्णवच्या पाठीमागे असेल तर अर्णव मरू शकत नाही. अर्णवला कुणी मारूही शकत नाही. पण मित्रांनो, राकेशने जो काही प्लॅन करायचा तो तर केलेला आहे. अर्णवला त्या राकेशच्या बायकांनी त्याला बोलवलेलं आहे आणि गॅसचं काहीतरी प्रॉब्लेम म्हणून सांगितलेलं आहे. अर्णव येतो आणि गॅसची टाकी चेक करतो तर बोलतो, अरे बापरे, प्रॉब्लेम तर काही वाटत नाही, मग प्रॉब्लेम नक्की कुठे? तेवढ्यात अर्णववर मागून कोणीतरी हल्ला करतं. बापरे, आता अर्णव कचाट्यात सापडलेला आहे. आणि मात्र आपली अर्णवची डॅशिंग ईश्वरी, अर्णवची बायको, अर्णवची सावित्री आता धावत येत अर्णवचा ती बचाव करणार आहे, अर्णवला वाचवणार आहे. मित्रांनो, म्हणतात ना, बायकोच असते जी नवऱ्याला प्रत्येक संकटातून वाचवते. भलेही ती नवऱ्याला नवरा मानत असो वा नसो, पण शेवटी लग्न झाले, 7 फेरे घेतले, गळ्यात मंगळसूत्र बांधलंय, तर बायको ही बायकोच असते. ती मनाने मानत का नसे ना, पण जगासाठी बायको असते. आणि बायको जर असेल तर बायको ही मानो वा ना मानो, पण ती नवऱ्याचं रक्षण मात्र करते म्हणजे करतेच. आणि आपल्या ऐश्वर्याने नवऱ्याचं रक्षण केलेलं आहे, अर्णवला वाचवलेलं आहे, भीषण फायटिंग केलेली आहे. आणि आता मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, अर्णव याचं गिफ्ट ईश्वरीला देणार का? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.